नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, मराठी माणसाला मूर्ख समजता का हो तुम्ही उद्धवजी आणि पवारजी. मित्रो, काल उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, खरं म्हणजे शरद पवारांचं नाव पहिल्यांदा घ्यायला पाहिजे, तर या सगळ्या मंडळींनी गद्दारांचा पंचनामा नावाची एक पुस्तिका काल प्रकाशित केली आहे. आणि त्याच्यामध्ये या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या 2 वर्षामध्ये ज्या ज्या काही योजना सामान्य माणसाच्या नावानं प्रस्तुत केलेल्या आहेत आणि राबवल्या जात आहेत, त्यामध्ये प्रत्यक्षात किती हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, घोटाळा, जुमला झालेला आहे याची माहिती दिली आहे. त्याच्यापेक्षा आणखीन गंभीर म्हणजे अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी किती लाच कोटी कोटी रुपयाची घेतली जाते त्याचं दरपत्रक या पंचनाम्यामध्ये दिलेलं आहे. आणि हे सगळे एकनाथ शिंदे वगैरे यांचं सरकार हे गद्दारांचं सरकार आहे, हे नेहमीचा आरोप जो आहे तो सगळा केलेला आहे. आता सामान्य माणसाचा गोंधळ होतो असे जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, त्याला कळत नाही की आपण याच्यात सत्य काय आणि कोणाला मतदान करावं. मी अगदी साधे सोपे उपाय त्यांना सुचवणार आहे. हा माझा व्हिडिओ आहे, हा सामान्य मतदारासाठी, सामान्य शिवसैनिकासाठी आहे. तो उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासाठी नाही. काय आहे, वर्तमानपत्र बारकाईनं वाचले की लक्षात येतं. आता आजच्या वर्तमानपत्रामध्ये खरगेंच्या मुलांनी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलांनी बंगलोरमध्ये जी जमीन एक कुठल्या तरी चांगल्या योजनेच्या नावाखाली बळकावली होती, तो भ्रष्टाचार आता उघड केला येईल या भीतीनं सरकारला परत केली आहे. नको मला ही जमीन, परत घ्या असं सांगितलं आहे. 2 दिवसापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बायकोनी अशीच कुठल्या तरी योजनेच्या नावाखाली जमीन बळकावली होती, ती परत केलेली आहे. त्यामुळे तुमच्याच काँग्रेसच्या सरकारमध्ये BJPचं सरकार आणि एकनाथ शिंदेंचं सरकार काय भ्रष्टाचार करेल याचे आरोप तुम्ही केलेत, त्याच्यावर तुम्हाला कोर्टात जाता येईल. अजून गेलेला नाही आहात हे सुद्धा सामान्य माणसाला आता हळूहळू कळायला लागले. पण कर्नाटकामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप आपल्यावर होऊ नये, आपल्याला तुरुंगाची हवा लागू नये म्हणून जमिनी तुम्ही परत करताय. मला असं वाटतं बरं का, सामान्य माणसांनी या प्रश्नाकडे कसं बघावं, नक्की काय आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे जे सर्वोच्च नेते असतात एकेका संघटनेचे, म्हणजे आता नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्याकडे बघावं आणि यातला कोण भ्रष्टाचारी असेल त्याचा आपण अंदाज घ्यावा आणि त्याप्रमाणे मतदान कसं करायचं ते ठरावं. आता गेली 23 वर्ष गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून आणि भारताचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी लोकांच्या डोळ्यासमोर आहेत. आता मोदींवर आरोप करण्याची एकही संधी, संजय राऊत सोडा, पण अनेक भारताच्या बाहेरचे लोक मोदींचे दोष काढण्यात टिपलेले असतात. पण गेल्या 23 वर्षात मोदींनी भ्रष्टाचार केला आहे. वैयक्तिक संपत्ती इतके 1000 कोटीची जमवली आहे, इतक्या गाड्या त्यांच्याकडे आहे, त्या बहिणीसाठी, बायकोसाठी, आईसाठी, भावासाठी काहीतरी ते करतायत, असा एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही. त्याच्या उलट सोनिया गांधींवर खटले आता चालू आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरण आहे, पुष्कळ प्रकरण आहेत त्याच्यावर, आणि त्यांच्या आजूबाजूचे जे नातेवाईक आहेत, जावयापासून सगळे, त्यांच्यावर खटले चालवले आहेत. हे जामिनावर आलेले लोक आहेत. तर ज्या पक्षाचा सर्वोच्च नेता भ्रष्टाचारी असतो किंवा नसतो, त्या पक्षाचे अनुयायी भ्रष्टाचारी असतील किंवा नसतील, असा साधा हिशोब मतदारांनी करावा आणि त्याप्रमाणे मतदान करावं, असा सोपा उपाय मी सुचवतो. त्यानंतर गद्दार. आता एकनाथ शिंदे गद्दार आहेत हा आरोप अगदी जुना झालेला आहे. काही शिवसैनिकांना वाटतं की अरे हो, एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना तोडायला नको होतं, त्यामुळे ते गद्दार आहेत. अहो, गद्दार मूळ उद्धव ठाकरेंनी केवळ खुर्चीसाठी आणि खोटं बोलून आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं यासाठी या शिवसेनेपेक्षा
शिवसेनेचं जे तत्त्वज्ञान आहे हिंदुत्व, त्या हिंदुत्वाशी द्रोह करून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे जे पूर्णपणे विरोधक आहेत त्या काँग्रेसशी युती करून, त्यावेळी गद्दारी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी केली आहे. हे लोकांसमोर जसं यायला पाहिजे तसं येत नाही. आता बाबा सिद्दीकी प्रकरण जे आहे त्याच्या हत्येचं प्रकरण, त्यामुळे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था कोसळलेली आहे आणि फडणवीस यांना आता हाकलवून द्यायला पाहिजे अशी आरडाओरड, अशी टीका, असं काहूर आता माजवण्यात येणार आहे. ही जी हत्या करणारी शक्ती जी असते, आक्रमक क्रूर अशी शक्ती जी असते, भारताच्या एकात्मतेला एकसंधतेवर आघात करणारी शक्ती असते, याच्याविरुद्ध लढायचं नाही अशी सुरुवात भारतात कधी झाली हो? आपल्याला लढता येत नाही, आपली लढण्याची ताकद नाही, त्यामुळे तो जे काही मागतो ते देऊन टाका, अशी सुरुवात 47मध्ये भारताच्या फाळणीचा जो निर्णय झाला तेव्हा झालेली आहे. तुम्ही जर नेहरूंचं, पटेलांचं एकमेकाशी झालेले पत्रव्यवहार किंवा गांधींशी झालेलं संभाषण नीट वाचलं तर माउंटबॅटनना यांची विनंती आहे की या मुसलमानांच्या अत्याचाराला आम्ही तोंड देऊ शकत नाही, आमची तेवढी ताकद नाही, आमच्याकडे तेवढं मानसिक धैर्य नाही, त्यामुळे त्यांना जे काय हवं आहे ते पटकन देऊन टाका आणि आम्हाला मोकळं करा. आम्ही आता थकलेलो आहोत, आम्हाला घाई झाली आहे. जून 46च्या निवडणुकीत अखंड भारताचं वचन यांनी दिलेलं आहे. ते अखंड भारताचं वचन यांना पाळता आलेलं नाही. 1200 वर्षाचा आपला स्वातंत्र्य लढा आहे. कोणीही स्वातंत्र्य योद्ध्यांनी पाकिस्तान निर्मिती हे स्वातंत्र्याचं ध्येय ठरवलेलं नव्हतं, पण गांधी नेहरूंच्या हातात सूत्र गेल्यानंतर पाकिस्तान निर्मिती हा देखील स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग ठरला. ही केवढी मोठी गद्दारी आहे हो! ही एका पक्षाची नाही, ही संपूर्ण भारतीय जनतेशी, बहुसंख्याकांशी विश्वासघात आहे, गद्दारी आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जून 48ला आपल्याला स्वातंत्र्य द्यायचं ब्रिटिशांनी ठरवलं होतं. यांनी घाई करून जेवढ्या लवकर देता येईल तेवढं द्या, नाही तर मुसलमानांचे अत्याचार वाढतील आणि आम्ही अधिक त्यांच्यासमोर कापले जाऊ अशी भीती यांनी व्यक्त केलेली आहे. कसं बोलतात हे लोक, काँग्रेसचे लोक, त्यांना काही मागतं पुढतं आठवत नाही. आता हे नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत ते कालच्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते आणि त्यांनी असा आरोप केला आहे, महाराष्ट्रात राज्य कोण करत आहे सध्या, असा प्रश्न त्यांनी विचारला आणि त्यांनीच उत्तर असं दिलं आहे, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला होता ते आत्ता राज्य करतायत. यांच्यावर ॲट्रॉसिटीच्या नावाखाली किंवा जातींमध्ये भांडणं लावण्याच्या नावाखाली नाना पटोलेवर एक उदाहरण म्हणून खटला दाखल करायला पाहिजे आणि तो प्रामाणिकपणे शेवटपर्यंत चालवला पाहिजे. कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो पहिला, ज्याला तांत्रिक कारणामुळे काही ब्राह्मणांनी विरोध केला, तो केव्हाच विषय इतिहास जमा झाला, लोकांना तो आठवत सुद्धा नाही. लोकांना काय आठवतं, गागाभट्टांनी जो राज्याभिषेक करवला तो लोकांना आठवतोय. तरीसुद्धा हे जुनं प्रकरण मुद्दाम उकरून काढतात आणि यांची बाजू कमकुवत असताना शिवाजी महाराजांवर अफजलखान जेव्हा चालून आला तेव्हा 65 मराठा सरदार त्याच्या सैन्यात शिवाजी महाराजांचा घात करायला आले होते. ही सत्य घटना हे लपवतात आणि कोणीतरी तांत्रिक कारणांना विरोध केला ते अजून हे उगाळत आहेत. यांना भांडणं लावायचे जातीमध्ये, यांना स्वास्थ्य नको आहे, स्वास्थ्यकारक महाराष्ट्र, त्याची वाढ, त्याची हे भवितव्य शांततेचं समृद्धीचं नको आहे. हे सगळं आता पुढच्या काही 2 महिन्यामध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर शिवीगाळ होणार आहे. त्याला सत्य शोधण्यासाठी मी आत्ता जे सोपे उपाय सांगितले, नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधींची तुलना करा, म्हणजे तुम्हाला कोणाला मतदान करायचं ते कळेल. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.